मानव समाचार, मानवता के हक में। मी आहे वर्षा सोनोने आणि तुम्ही पाहत आहात मानव समाचार। बेकायदेशीरित्या अग्निशस्त्रे बाळगणारे 4 आरोपी जेरबंद। जालन्यात स्थानिक गुन्हे शाखेने जालना शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 4 ताब्यात घेतले आहे। सुभाष विनायक डोलारे, अमोल राजेंद्र देशमुख, सोनू संतोष जाधव आणि अनिल सुनील पोटाळे अशी आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 2 पिस्तूल, 2 मॅगझिन व 1 जिवंत कारसूद जप्त केले आहे। या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक रामेश्वर कन्नड यांनी अधिकारी व मतदारांना अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यावरून जालना शहरात अवैध शस्त्र बाळगण्याची माहिती घेत स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने 4 आरोपींना जेरबंद केले आणि त्यांच्या ताब्यातून 2 पिस्तूल, 2 मॅगझिन व 1 जिवंत कारसूद जप्त करण्यात आले आहे। अटक केलेल्या 4 आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक पोलीस त्या संदर्भात अधिक तपास करीत आहेत। काल दिनांक 17/10/23 रोजी माननीय SP साहेब यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यासंदर्भात थोडी माहिती काढत असताना अशी माहिती भेटली की जालना जिल्ह्यातील काही इसमांकडे अवैधरित्या शस्त्र आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळालेली होती। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशन बदनापूर हद्दीतील राजेवाडी एक गाव आहे, त्या ठिकाणी सुभाष विनायक डोलारे या 23 वर्षाच्या मुलाकडे गावठी रिव्हॉल्वर, कट्टा म्हणतात त्याला, आणि काडतूस आहे अशी बातमी मिळालेली होती। त्या अनुषंगाने आमचे पथकाने त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता ऑलरेडी त्याच्या ताब्यातच कमरेला एक गावठी कट्टा आणि एक काडतूस मिळून आलेला आहे। त्याला सदर काडतूस आणि हे रिव्हॉल्वर कोणाकडून घेतलं याबाबत विचारपूस करता त्यांनी शेलगाव येथील अमोल देशमुख आणि नूतन वसाहत कदीम जालना हद्दीतील सोनू संतोष जाधव यांच्याकडून सदर रिव्हॉल्वर विकत घेतल्याचं सांगितलेलं आहे। त्या अनुषंगाने 3 इसमांना आम्ही ताब्यात घेऊन 1 रिव्हॉल्वर, 1 काडतूसाचा पोलीस स्टेशन बदनापूर येथे गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच दुसरी कारवाईमध्ये प्रॉपर जालना शहरातील सदर बाजार हद्दीतील पिवळा डाग बंगला येथील अनिल सुनील पाटोळे या मुलाकडे पण एक देशी कट्टा रिव्हॉल्वर मिळून आल्याने त्यालासुद्धा ताब्यात घेऊन कट्ट्यासह पोलीस स्टेशन सदर बाजार येथे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री बलकवडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या LCBचे EPI खांडेकर, PSI वाघ आणि आमच्या पथकाने केलेली आहे। किती जण ताब्यात घेतले सर? 4 इसम आणि 2 कट्टे असे ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन बदनापूर येथे 1 आणि सदर बाजार येथे 1, 2 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत।